विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. संपूर्ण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, हे डिपार्टमेंट आहे रेशीम संचालनालय. या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात येणार आहे. काही तांत्रिक पदे आहेत, काही गट ड ची म्हणजे 10वी पासवरती पदे असणार आहेत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी बघू शकता, शासन निर्णय रेशीम संचालनालयातील तांत्रिक पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याकरिता विषय व प्रश्नांची संख्या आणि परीक्षेचे एकूण स्वरूप खालील तक्त्यानुसार करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे. अशी या पदांना मंजुरी भेटलेली आहे. त्याच्यामध्ये पदे कोणकोणती असणार आहे तुम्ही नीट समजून घ्यायचं आहे. बघू शकता, गट ब मध्ये रेशीम विकास अधिकारी अराजपत्रित श्रेणी गट 2चं पद आहे. त्याच्यानंतर गट क पद कोणकोणती पदे असणार आहे गट क मध्ये बघू शकता. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक, प्रयोग निर्देशक व क्षेत्र सहाय्यक बघू शकता. रेअरिंग ऑपरेटिव्ह. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं गट ड चं पद आहे प्रयोगशाळा परिचर. अशा ह्या वेगवेगळ्या 4 ते 5 पदांसाठी ही जाहिरात येणार आहे आणि त्यांनी आधीच आज अभ्यासक्रम दिलेला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा जानेवारीमध्ये ही जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. एकूण किती जागांसाठी तर 138 जागांसाठी ही जाहिरात येणार आहे. अभ्यासक्रम काय असणार आहे बघू शकता. इंग्रजी व्याकरणाचे तुमच्यासमोर 10 प्रश्न असणार आहेत. मराठी व्याकरण तुमच्याकडे 15 प्रश्न असणार आहेत. सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि रेशीम विषयाचे तंत्रज्ञ जे तांत्रिक प्रश्न आहेत त्याचे 30 प्रश्न असतील, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, बुद्धिमत्ता व संगणक ज्ञान याचे 20 प्रश्न. आता प्रत्येक प्रश्नाला 20 एका प्रश्नाला 2 गुण आहेत. म्हणजे हे टोटल प्रश्न हे किती आहेत, हे सर्व. तर हे टोटल प्रश्न आहेत 100 प्रश्नांना इथं 2 तास वेळ असणार आहे. खूप वेळ आहे, 2 तास वेळ आहे. आणि हे 100 प्रश्न 200 गुण असणार आहे. या 100 प्रश्नांना 200 गुण असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे देखील माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मराठी व्याकरण पक्क पाहिजे, सामान्य ज्ञान पक्क पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं तांत्रिक आहे ते रेशीमचे पक्के केल्याच्या नंतर तुम्हाला आउट ऑफ चांगले 150+ गुण मिळवणे आवश्यक आहे या परीक्षेमध्ये. आता ही परीक्षा बघू शकता. हा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 47 याच्यानुसार घेतलेला आहे आणि अन्वय निर्मित करण्यात आलेला आहे. तसेच शासन प्रशासन विभागाच्या कधी तर 4/5/2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार भरतीच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. लवकरच ही जाहिरात या ठिकाणी बघू शकता. शासनाची मंजुरी देण्यात येत आहे, मंजुरी भेटलेली आहे. अभ्यासक्रम त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तर लवकरच ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. गट ड चे पद आहे 10वी पासवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि काही पदे पदवीवरती आणि काही पदे 12वी सायन्सवरती असलेली बघायला भेटतील. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.